ऊर्जा बाल महोत्सव समारोप नाशिकमध्ये बालकांच्या सर्जनशीलतेला आणि सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या ऊर्जा बाल महोत्सवाचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। समारोपाच्या दिवशी मुलांमधील कल्पकता वाढवणाऱ्या हातांनी तयार होणाऱ्या कापूस कला वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते। या वर्कशॉपमध्ये चिमुकल्यांनी स्वतःच्या कल्पनांमधून सुंदर कलाकृती साकार करत सर्जनशीलतेचा मनमुराद आनंद घेतला। या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि कलात्मक दृष्टिकोन विकसित होताना दिसून आला। याच कार्यक्रमात प्रसिद्ध जादूगार ए सरकार यांनी सादर केलेल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशा थरारक जादुई प्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली। टाळ्यांच्या कडकडाटात मुलांनी जादूचा भरपूर आनंद घेतला। तसेच अमोल पालेकर यांच्या लाईव्ह म्युझिक बँडच्या सुमधुर संगीताने आणि बालगीतांनी संपूर्ण परिसर संगीतमय करून टाकला। शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजन याचा सुंदर संगम साधणारा ऊर्जा बाल महोत्सव नाशिककरांसाठी संस्मरणीय ठरला आहे। अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दरवर्षी डिसेंबर महिन्यात ऊर्जा बाल महोत्सवाचे आयोजन करण्याची घोषणा केली। याच वेळी बोरस्ते यांचे पुत्र अजय बोरस्ते यांनी स्वतः लिहिलेल्या कविता संग्रहाचं प्रकाशन माजी महापौर प्रकाश मते व विश्वास ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। जयने आईवडिलांनंतर लिहिलेली कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली आहे। की आज आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानाच्या अत्यंत पवित्र प्रांगणात उभा आहोत आणि यात कुठेही आपल्याला वंदनीय बाळासाहेबांचा पुतळा दिसणार नाही, परंतु बाळासाहेबांना प्रेरित असलेला तरुण, बाळासाहेबांना प्रेरित असलेली विचारसरणी, त्या विचारसरणीचा तरुण घडवण्याचं काम हे स्मारक करणार आहे। या स्मारकात आपण बघितलं तर उजव्या हाताला मोठी एक कलादालन आहे, ज्यामध्ये नाशिकच्या कलावंतांना त्यांनी केलेले जे काही चित्र असतील, शिल्प असतील, ते मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ आहे। हा अँफीथिएटर आपण बघतोय, ज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला करता येतील। बाळासाहेब म्हणजे साहस, ड्रायव्हिंग आणि म्हणून महाराष्ट्रातलाच नाही तर आशिया खंडातला हे रोप ॲडव्हेंचर जो आपला जो पार्क आहे हा नंबर 1 आहे। लक्षात याला वेगवेगळ्या स्टेजेस आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण याचा अनुभव घेऊ शकतात। अर्थात लक्षात घ्या, यामुळे माझा एकच उद्देश आहे, इथं आत येताना मुलांनी मोबाईलकडे बघितलं पण नाही पाहिजे आणि मुलं तर सोडा, पालक पण बघणार नाही अशी आपण व्यवस्था केलेली आहे। तिथे आपण बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणून एक छान सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आपण तयार केलं आहे, सेमिनार हॉल केला आहे आणि आपले मराठी तरुण पुढे गेला पाहिजे यासाठी UPSC आणि MPSC यांच्यासाठी एक स्पेशल अभ्यासिका आपण या ठिकाणी केली आहे, ई लायब्ररी केलेली आहे। असं एक ना अनेक गोष्टी, हे जे बाजूचं ठिकाण दिसतं या ठिकाणी आपण बाळासाहेबांचा होलोग्राम करतोय, म्हणजे प्रत्यक्ष वंदनीय बाळासाहेब आपल्याशी बोलतील, त्यांची भाषणं आपल्याला ऐकता येतील, त्याच्याबरोबर फोटो आपल्याला काढता येईल। साधारण पुढच्या 3 महिन्यात आपण त्याचं पण लोकार्पण करणार आहोत। मला आनंद आहे की आपण सर्वजण अत्यंत शॉर्ट नोटीसवर या ठिकाणी आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत।